ही दृश्य आहेत मुंबईतील आझाद मैदान परिसरातील। सध्या पोलीस ॲक्शन मोडवर आलेला आपण पाहू शकतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। फौजफाटा हा आझाद मैदानात दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतोय ही दृश्य आहेत आझाद मैदानातली। ही ताजी दृश्य आपण सध्या पाहू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। हायकोर्टाने कडक निर्देश दिलेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं सांगण्यात आलेलं आहे आणि 3 वाजण्यासाठी अवघा 1 तास बाकी आहे। या 1 तासात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण 1 तासात आंदोलक खरंच मुंबई रिकामी करतात का, की आंदोलनावर ठाम राहतात, यानेच आता पुढची दिशा स्पष्ट होणार आहे। कारण मनोज जरांगेंनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत आमच्या लेकरांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडून कुठेही जाणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलेलं। आणि त्याचसोबत त्यांचे मराठा आंदोलक देखील तितकेच ठाम आहेत, जोपर्यंत जरांगेंकडून कोणतीही सूचना येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून कुठेही हलणार नाही। आम्ही पुढच्या कित्येक दिवसांची तयारी करून मुंबईत दाखल झालेलो आहोत। आहे त्या स्थितीत आम्ही राहायला तयार आहोत। आम्ही आमचं आंदोलन पुढे कायम ठेवणार असा निश्चय या मराठा आंदोलकांनी केलेला आपण सध्या पाहू शकतोय। की तुफान मोठ्या प्रमाणातली गर्दी आहे। कोर्टाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या आझाद मैदानात दाखल झालेला आहे। मोठ्या संख्येने पोलीस मैदानात आलेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांपासून पोलीस इतक्या मोठ्या प्रमाणात ॲक्शन मोडमध्ये नव्हते, पण आजची परिस्थिती वेगळी आहे, कारण कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे कोर्टाने निर्देश दिलेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले। मोठ्या संख्येने आंदोलकांसोबत आपण पोलीस देखील पाहू शकतोय। त्यामुळे आता पुढे घडणार काय, परिस्थिती कशी हाताळण्यात येणार आहे, प्रशासनाकडून ही परिस्थिती कशी हाताळण्यात येणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं आहे। कारण खरं तर आंदोलकांची संख्या ही तुफान आहे। तुफान प्रमाणात आंदोलक सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। जरांगे सूचना काय देतात याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। थोड्या वेळापूर्वीच जरांगेंनी माध्यमांसोबत देखील संवाद साधला होता। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडून कुठेही जाणार नाही असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केले। गेल्या 4 दिवसांपासून ही एक गोष्ट ते वारंवार स्पष्ट करतात, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आम्ही मुंबईतून हलणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंचे आंदोलक देखील तितकेच स्पष्ट आहेत, तितकेच ठाम आहेत। जोपर्यंत जरांगेंकडून आम्हाला कोणतीही सूचना येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही हालचाल करू शकत नाही असं आंदोलकांकडून पण वारंवार सांगण्यात येत आहे। त्याचसोबत मुंबईकरांना, इकडच्या स्थानिक नागरिकांना आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, आमच्याकडून असं कोणतंही वर्तवणूक केलं जाणार नाही ज्यामुळे इकडच्या स्थानिकांना त्रास होईल असं देखील स्पष्टीकरण आंदोलकांकडून देखील देण्यात आलंय। जरांगेंनी देखील आपल्या आंदोलकांना असंच आवाहन केलं होतं, मुंबईकरांना त्रास देऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा, रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा, दंगामस्ती करू नका, जाळपोळ करू नका, आपल्या समाजाचं नाव खराब होईल अशी कोणतीही वर्तवणूक ठेवू नका असं मनोज जरांगेंनी वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं। आणि त्याचनुसार बसा बसा लोक बसा बसा लोक हो घ्या बात चला 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 आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।